हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर पहिला इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट बघत आहोत. याच्यामध्ये आपण CRO हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. CROमध्ये आपण त्याची ब्लॉक डायग्राम, त्याचं फ्रंट पॅनल ऑफ CRO आणि त्याचे ॲप्लिकेशन ऑफ CRO हे 3 टॉपिक्स कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट टॉपिक या चॅप्टरमधला त्याचं नाव आहे फंक्शन जनरेटर. ठीक आहे. आता फंक्शन जनरेटर म्हणजे काय, तर फंक्शन जनरेट करणारा, वेगवेगळे फंक्शन्स जनरेट करणारा, वेगवेगळ्या साईन वेव्ह जनरेट करणारा. ठीक आहे. हा डिफरंट वेवफॉर्म जनरेट करतो, जसं की साईन वेव्ह असेल, त्यानंतर स्क्वेअर वेव्ह असेल, त्यानंतर ट्रायंग्युलर वेव्ह असेल. ठीक आहे. वेगवेगळ्या वेवफॉर्म हा जनरेट करतो. तसेच वेगवेगळे ॲम्प्लिट्यूड आणि त्यांची जी काही फ्रिक्वेन्सी असते, म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सी, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी प्लस त्याचा ॲम्प्लिट्यूडही या तीनही वेवफॉर्मचं डिफरंट देणारा वेगवेगळ्या. आता फंक्शन जनरेटर आपल्याला का गरजेचा असतो, जसं की वेगवेगळे सर्किट्स असतात, जसं की ॲम्प्लिफायर असेल, त्यानंतर काउंटर्स असतील. तर हे काउंटर्स असतील, ॲम्प्लिफायर्स असतील, यांना काय करावं लागतो, आपल्याला इनपुट सिग्नल द्यावा लागतो. काहीतरी एखादी वेव्ह द्यावं लागेल, जसं की काउंटरला आपल्याला स्क्वेअर वेव्ह म्हणजे ॲज अ पल्स म्हणून आपण त्याला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. ॲम्प्लिफायरला आपण काहीतरी इनपुट देतो, आउटपुट चेक करतो. ठीक आहे. मग हे इनपुट देण्यासाठी हे जे काही वेवफॉर्म्स त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं, तर हा फंक्शन जनरेटर करत असतो. ठीक आहे. मग त्याचे काही वेगळे फीचर्स आहेत. ते वेगवेगळे फीचर्स बघा कोणते आहेत. पहिला आहे सोर्स ऑफ सिग्नल्स, म्हणजेच काय, हा वेगवेगळ्या सिग्नलचा सोर्स म्हणून आपण हा फंक्शन जनरेटर यूज करतो. त्यानंतर हा काय करतो, प्रोव्हाइड अ डिफरंट वेवफॉर्म, जसं की मी आता सांगितलं साईन व्हेव, त्याच्यानंतर स्क्वेअर व्हेव, त्याच्यानंतर ट्रायंग्युलर व्हेव, अशा वेगवेगळ्या वेवफॉर्म्स जनरेट करण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम हा वेवफॉर्म करत असतो. त्याच्यानंतर ह्या जे काही साईन वेव्ह असेल, ट्रायंग्युलर असेल आणि स्क्वेअर वेव्ह असेल किंवा वेगवेगळ्या वेवफॉर्म्स आहेत, त्या वेवफॉर्मला वाईड फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करण्याचं काम हा फंक्शन जनरेटर करत असतो. तसंच फ्रिक्वेन्सीबरोबरच तो काय करत असतो, ॲम्प्लिट्यूड सगळ्यांना समजतं आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल ही तुमची साईन वेव्ह आहे आणि ही सेकंड साईन वेव्ह आहे. ठीक आहे. ही फर्स्ट, ही सेकंड. तर फर्स्ट आणि सेकंडमध्ये जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतं आहे, हा पॉईंट जर इथून स्टार्ट झाला, 0 जर इथे असेल तर इथे तो एंड होतो आहे, राईट. म्हणजे काय, तर याची फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त दिसते, कारण याचा टाईम पिरियड कसा आहे, कमी आहे. टाईम पिरियड कमी, फ्रिक्वेन्सी जास्त. याचा टाईम पिरियड बघा थोडा जास्त आहे, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, कमी असणार आहे. आता याच्या उलट याच्या दुसरी जर गोष्ट बघितली आपण, की इथे याचं ॲम्प्लिट्यूड जर बघितलं, इथपासून तर इथपर्यंत हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स बघा, म्हणजे याचा ॲम्प्लिट्यूड कसं आहे, या ठिकाणी मोठं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तर आपण काय करू शकतो, वेवफॉर्मच्या फ्रिक्वेन्सीज चेंज करू शकतो, प्लस त्याचा ॲम्प्लिट्यूडही चेंज करू शकतो. ठीक आहे. तर तो चेंज करणारा कोण असतो, फंक्शन जनरेटर. नेक्स्ट जर आपण बघितलं तर 2 आउटपुट सायमल्टेनियसली ॲट अ टाईम तो काय करतो, 2 आउटपुट प्रोव्हाइड करतो. त्यानंतर या फंक्शन जनरेटरवर डिफरंट स्विचेस असतात. म्हणजेच काय, समजा तुम्हाला साईन वेव्ह पाहिजे असेल तर तुम्ही साईन वेव्हसाठीचं स्विच प्रेस करून साईन वेव्ह आउटपुटला घेऊ शकता. पण आता तुम्हाला साईन वेव्ह नको आहे, तुम्हाला काय पाहिजे, स्क्वेअर वेव्ह हवी आहे, तर तुम्ही स्क्वेअर वेव्हचा स्विच ऑन ऑफ करून त्याला तुम्ही आउटपुटला घेऊ शकता. अशा पद्धतीने खूप सारे स्विचेस आहेत. मग तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे तर त्या ठिकाणी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नॉब दिलेला असतो. तुम्ही क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरून त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मिनिममपासून तर मॅक्झिममपर्यंत घेऊ शकता. जसं की CROच्या फ्रंट पॅनलला खूप सारे बटन्स आहेत, तसेच या ठिकाणीसुद्धा बटन्स असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा बटन्स असतात. अगदी 2 हर्ट्सपासून तर 2 मेगाहर्ट्सपर्यंत वेगवेगळे स्विचेस आहेत. म्हणजे 2 हर्ट्स जर दाबला, 2 हर्ट्सचा स्विच दाबला तर तो 2 हर्ट्सपर्यंत काय करू शकतो, आपण या ठिकाणी व्हॅरी करू शकतो. 20 मेगाहर्ट्सचा जर स्विच दाबला तर आपण 20 मेगाहर्ट्सपर्यंत या व्हेरिएबल रोटर थ्रू काय करू शकतो, मिनिमम टू मॅक्झिमम काय करू शकतो, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. आणि वेगवेगळे मोड्स तो त्याने प्रोव्हाइड केलेले असतात. फीचर्स समजले. फीचर्समध्ये एकदम सिम्पल आहे की बाबा सोर्स ऑफ सिग्नल्स, त्यानंतर प्रोव्हाइड डिफरंट वेवफॉर्म, जसं साईन असेल, स्क्वेअर असेल, ट्रायंग्युलर असेल. त्यानंतर वाईड फ्रिक्वेन्सी, त्या वेगवेगळ्या वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ती खूप मोठी फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काय दिलेली असते. त्याच्यानंतर हा ॲट अ टाईम सायमल्टेनियसली 2 आउटपुट आपल्याला काय करतो,
प्रोव्हाइड करतो आणि याच्यासाठी डिफरंट स्विचेस त्या फंक्शन जनरेटरच्या फ्रंट पॅनलवर असतात. ठीक आहे, हे त्याचे काही फीचर्स होते. आता त्याचं बेसिक प्रिन्सिपल आपण समजून घेऊयात. ठीक आहे, आता बेसिक प्रिन्सिपल जर बघितलं त्यासाठी ही डायग्राम समजून घ्या. इथे काय केलेलं आहे बघा, इथे आपण काय केलेलं आहे, एक RC ऑसिलेटर, एक प्रायमरी सर्किट किंवा प्रायमरी सिग्नल जनरेटर, हा जो दिसतोय हा पहिला ब्लॉक, त्यानंतर हा दुसरा ब्लॉक आणि हा तिसरा ब्लॉक. ठीक आहे, असे 3 ब्लॉक्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. ठीक आहे, आता बघा नीट समजून घ्या. हा या ठिकाणी जो RC ऑसिलेटर म्हणजेच काय, एक प्रायमरी सिग्नल जनरेटर म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे. तो सिग्नल समजा हा जर साईन वेव्ह आपण वापरलेला असेल, साईन वेव्ह म्हणून वापरलेला असेल, म्हणजे RC ऑसिलेटर काय करेल, साईन वेव्ह आउटपुट देईल. म्हणजे प्रायमरी सिग्नल काय झाला या ठिकाणी, साईन वेव्ह झाला. एक प्रायमरी सिग्नल म्हणून घेतलेला आहे जनरेटर, तो घेतला आहे आपण साईन वेव्ह जनरेटर घेतलेला आहे. ठीक आहे, ते जर त्याचा आउटपुट जर साईन वेव्ह असेल तर आपण तो जर स्मिथ ट्रिगरला दिला तर स्मिथ ट्रिगर आपल्याला माहिती आहे, स्मिथ ट्रिगर काय करतो, साईन वेव्हचं स्क्वेअर वेव्हमध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजेच काय, एक प्रायमरी सिग्नल घ्यायचा आहे, कोणताही प्रायमरी सिग्नल जनरेटर म्हणून कोणताही सिग्नल घ्यायचा आहे आणि तो सिग्नल काय करायचं आहे, इतर जे काही स्मिथ ट्रिगर असेल त्यानंतर इंटिग्रेटर असेल यांना प्रोव्हाइड करायचं आहे. तर ते काय करतात, त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट त्याची फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड सेमच राहणार आहे, फक्त काय होणार आहे, वेव्ह फॉर्म्स चेंज होणार आहेत. स्मिथ ट्रिगर जर बघितला तर स्मिथ ट्रिगरला जर तुम्ही काय केलं, साईन वेव्ह दिला तर तुम्हाला काय भेटेल, स्क्वेअर वेव्ह भेटेल. आणि जर इंटिग्रेटर जर बघितला तर इंटिग्रेटर काय करतो, या स्क्वेअर वेव्हचं कन्व्हर्जन कशात करतो, ट्रायंग्युलरमध्ये करतो. हे जर आपण वेव्ह फॉर्म थ्रू जर बघितलं तर सगळ्यात अगोदर प्रायमरी सिग्नल म्हणून आपण काय घेतला, साईन वेव्ह घेतला. ठीक आहे, प्रायमरी सिग्नल घेतला साईन. बेसिक प्रिन्सिपल आहे त्याचं, म्हणजे थोडक्यामध्ये कशी आपण त्याची रचना करू शकतो. त्यानंतर म्हणजे कोणताही यापैकी एक, मग स्क्वेअर असेल, साईन असेल किंवा ट्रायंग्युलर, हा प्रायमरी सिग्नल जनरेटर म्हणून आपण घ्यायचा आहे, प्रायमरी सिग्नल म्हणून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानुसार काय करायचे, इतर वेव्ह फॉर्म काय करायचे आहेत आपल्याला जनरेट करायचे आहेत. मग याच्यातून आपण काय करू शकतो, तर स्क्वेअर वेव्ह जनरेट केला. कोणी केला, तर हा कोणी केला, स्मिथ ट्रिगरने. हा जो काही स्मिथ ट्रिगर आहे, या स्मिथ ट्रिगरने काय केलेलं आहे, साईन वेव्ह इंटू द स्क्वेअर वेव्हमध्ये कन्व्हर्जन केलं. नेक्स्ट पुढं तोच सिग्नल जर स्मिथ ट्रिगरचा आउटपुट म्हणजे स्क्वेअर वेव्ह सिग्नल जर आपण कोणाला दिला, इंटिग्रेटरला दिला. ठीक आहे, इंटिग्रेटरला जर दिला तर तो इंटिग्रेटर काय करतो, या साईन वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्हचं रूपांतर ट्रायंग्युलर वेव्हमध्ये करतो. समजले सगळ्यांना. तर अशा प्रकारे बेसिक प्रिन्सिपल काय सांगतं आहे की साईन वेव्ह असू द्यात किंवा स्क्वेअर वेव्ह असू द्यात किंवा ट्रायंग्युलर, यापैकी एक प्रायमरी म्हणून घ्या आणि तो प्रायमरी सिग्नल इतर सर्किट्सला जर तुम्ही प्रोव्हाइड केला तर ते काय करतात, त्याच्या प्रपोर्शनली इतर सिग्नल जनरेट करतात. हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, ह्या डायग्राममध्ये तेच दाखवलेलं आहे. ते 3 ब्लॉक्स वापरलेले आहेत. प्रायमरी सिग्नल म्हणून इथे साईन वेव्ह वापरलेला आहे. तो साईन वेव्ह जर तुम्ही स्मिथ ट्रिगरला दिला तर तो काय करेल, त्या साईन वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये करेल. आणि जर स्क्वेअर वेव्ह तुम्ही काय कुणाला दिली, इंटिग्रेटर या सर्किटला दिली, तर तो काय करतो, ट्रायंग्युलर वेव्ह जनरेट करतो. हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. जसं की आपण बघितलं की फंक्शन जनरेटर काय करतो, डिफरंट वेव्ह फॉर्म्स जनरेट करतो. तर या डायग्राममध्ये तेच दाखवलेलं आहे. नेक्स्ट त्याचं जर आपण प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटर जर बघितला तर बघा तिथे आपण बेसिक प्रिन्सिपलमध्ये प्रायमरी सिग्नल म्हणून घेतला होता साईन वेव्ह. जर आपण साईन वेव्ह जर प्रॅक्टिकली प्रायमरी सिग्नल म्हणून जर घेतला साईन वेव्ह, तर काय होऊ शकतं, तर काही ड्रॉबॅक्स होऊ शकतात. ठीक आहे, मग हे ड्रॉबॅक्स कोणते आहे, तर पहिला ड्रॉबॅक आहे की लिमिट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, इथे जी काही फ्रिक्वेन्सी आहे, लिमिट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, जी फ्रिक्वेन्सीची रेंज आहे ती काय होऊ शकते, थोडीशी कमी पडू शकते किंवा कमी असू शकते. दुसरा एक ड्रॉबॅक आहे, त्याचं नाव आहे पुअर ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी. पुअर ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी. आणि तिसरा आहे पुअर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. पुअर ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी, पुअर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी आणि जे पहिला होता त्याचं नाव काय,
लिमिट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. आता हे तिन्ही जर बघितले तुम्ही, जर आपण साईन वेव्ह म्हणून जर प्रायमरी सिग्नल घेतला, मगाच्या डायग्राममध्ये जर बघितलं की मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणता तरी एक प्रायमरी सिग्नल घ्यायचा आणि त्याच्यातून काय करायचं, इतर सर्किटला जर दिला तर त्याप्रमाणे काय बोललं आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट फ्रिक्वेन्सीज किंवा डिफरंट वेव्ह फॉर्म्स आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहात. पण जर आपण साईन वेव्ह म्हणून जर घेतला प्रायमरी सिग्नल तर काय होऊ शकतं, तर हे डिफरंट ड्रॉबॅक्स तयार होऊ शकतं. जसं काही फ्रिक्वेन्सीची रेंज जी आहे ती कमी होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे लिमिट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. त्यानंतर पुअर ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी, म्हणजे काय, जे ॲम्प्लिट्यूड आहे ते पुअर असू शकतं, म्हणजे स्टेबल राहणार नाही, कुठेतरी कमी होऊ शकतं, या ठिकाणी कमी झालं आहे, या ठिकाणी वाढलं आहे, या प्रकारे. ठीक आहे, म्हणजे ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी जी आहे ती राहणार नाही. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी, या ठिकाणी खूप डार्क किंवा या ठिकाणी जो काही टाईम पिरियड आहे तो कमी असेल, या ठिकाणी तो वाढलेला दिसेल. म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी आहे ती राहणार नाही आणि ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी ही चांगली राहणार नाही. म्हणून साईन वेव्ह जर आपण घेतली प्रायमरी सिग्नल म्हणून तर असे प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. मग काय करायचं, तर त्या ठिकाणी आपण जर प्रॅक्टिकली डायग्राममध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघा स्क्वेअर वेव्ह जनरेटर म्हणून आपण काय केलेलं आहे, प्रायमर सिग्नल घेतलेला आहे. नीट समजून घ्या. तिथे आपण बेसिक प्रिन्सिपल समजण्यासाठी साईन वेव्ह घेतला होता, त्यापैकी कोणताही घेऊ शकतो आपण, पण साईन वेव्ह जर घेतला तर ड्रॉबॅक्स तयार होऊ शकतात. म्हणून आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी स्क्वेअर व्हेव जनरेटर वापरलेला आहे, जो काय करेल स्क्वेअर व्हेव जनरेट करेल. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कंट्रोल दिलेला आहे बघा, नॉब, जो काय करेल सगळ्या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी कंट्रोल करण्याचं काम. जर तुम्ही स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी जर कमी केली किंवा जास्त केली तर त्याच पद्धतीने तुमची इतर ज्या त्याच्यातून तयार होणाऱ्या फ्रिक्वेन्सीज आहे किंवा वेव्हफॉर्म्स आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त होणार आहे. बघा इथे जर डायग्राम जर बघितले तर या ठिकाणी 3 महत्त्वाचे ब्लॉक्स आहेत. एक प्रायमरी वेव्हफॉर्म जनरेटर, म्हणजे इथे प्रायमरी वेव्हफॉर्म जनरेटर म्हणून काय वापरलं आहे, स्क्वेअर वेव्ह जनरेटर वापरलेला आहे. दुसरा जो आहे इंटिग्रेटर सर्किट, ठीक आहे, आणि तिसरा जो आहे स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्टर. ठीक आहे, बघा आता एक एक आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिला आहे स्क्वेअर वेव्ह जनरेटर, जो काय करेल स्क्वेअर वेव्ह जनरेट करेल विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. त्याला काय केलेलं आपण फ्रिक्वेन्सी कंट्रोल केलेला आहे किंवा एक नॉब दिलेला आहे, जो काय करेल डिफरंट फ्रिक्वेन्सीला तुम्हाला आउटपुट देईल. पण त्याचा आउटपुट कसा असणार आहे, स्क्वेअर वेव्ह जनरेटर, म्हणजेच काय स्क्वेअर वेव्ह त्याची वेव्हफॉर्म असणार आहे. ही स्क्वेअर वेव्ह जर तुम्ही इंटिग्रेटरला दिली, ती मगाच्या डायग्राममध्ये पण आपण स्क्वेअर वेव्ह जर इंटिग्रेटरला जर दिली तर काय होत होतं, ट्रायंग्युलर वेव्ह जनरेट होत होती. म्हणजेच काय इंटिग्रेटरच्या आउटपुटला काय तयार होतं, तर ट्रायंग्युलर वेव्ह जनरेट होते. आता हीच जर स्क्वेअर वेव्ह तुम्ही कोणाला दिली, स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्टरला जर दिली तर त्या ठिकाणी काय होतं आहे, साईन वेव्ह जनरेट होते. स्क्वेअर टू साईन वेव्ह नावाचाच अर्थ आहे स्क्वेअर सिग्नलचं रूपांतर किंवा स्क्वेअर वेव्हफॉर्मचं रूपांतर साईन वेव्हमध्ये कन्व्हर्जन करणारा तो काय करेल, स्क्वेअरचं जे काही स्क्वेअर सिग्नल्स आहेत त्यांचे रूपांतर साईन वेव्हमध्ये कन्व्हर्जन करेल. पुढं जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्हाला 2 स्विचेस दिलेले आहेत. या ठिकाणी S1 आणि S2, म्हणजे काय स्विच 1 आणि स्विच 2. त्या ठिकाणी वेगवेगळे ॲम्प्लिफायर्स, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा फंक्शन जनरेटर काय करतो, सायमल्टेनियसली 2 आउटपुट प्रोव्हाइड करतो. बघा इथे हे 2 काय आहेत, आउटपुट्स आहेत. ठीक आहे, मग प्रत्येक आउटपुटला एक ॲम्प्लिफायर वापरलेला आहे. हा जो सिग्नल आहे तो ॲम्प्लिफाय करून आउटपुट साईडला दिलेला जातो. तसंच इथे स्विच दिलेला आहे, आपल्याला कोणता आउटपुट साईडला घ्यायचं आहे, आउटपुट 1ला कोणतं घ्यायचं आहे आणि आउटपुट 2ला कोणतं घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आउटपुट 1ला जर साईन वेव्ह घ्यायचा असेल तर या ठिकाणी मी कनेक्शन करेल, आणि आउटपुट 2ला जर स्क्वेअर वेव्ह घ्यायचं असेल तर या ठिकाणी मी कनेक्शन केलेलं. तर ते जे काही स्विचेस आहेत S1 आणि S2 हे काय करतात, आपल्याला 2 आउटपुटसाठी हे स्विचेस दिलेले आहेत. कोणत्या आउटपुटला काय हवं आहे आपल्याला, साईन पाहिजे की स्क्वेअर पाहिजे की स्क्वेअर वेव्ह पाहिजे ते आपण ठरवू शकतो. आणि शेवटला ॲम्प्लिफायर आहे जो काय करेल त्या सिग्नलला इम्प्रूव्ह करण्याचं काम करेल. समजलं आहे सगळ्यांना फंक्शन जनरेटर. याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा एक प्रायमरी सिग्नल म्हणून घेतलेला आहे, या ठिकाणी स्क्वेअर वेव्ह घेतलेला आहे. प्रॅक्टिकली जर बेसिक प्रिन्सिपलमध्ये आपण साईन वेव्ह घेतला होता, जर साईन वेव्ह घेतला तर ड्रॉबॅक्स तयार होतात. कोणते ड्रॉबॅक्स तयार होतात, तर जसं की लिमिट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर पुअर ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी आणि फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी, पुअर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. तर त्यांच्या जर ते काढून टाकायचे असतील ड्रॉबॅक्स तर आपण काय करूया, तिथे प्रॅक्टिकली स्क्वेअर वेव्ह म्हणून प्रायमरी सिग्नल घेऊयात आणि त्याच्यातून काय करूयात, सिग्नल इतर जे काय वेव्ह फॉर्म आहेत ते जनरेट करूयात. ठीक आहे, त्यासाठी 3 महत्त्वाचे ब्लॉक्स महत्त्वाचे आहेत.
स्क्वेअर वेव्ह जनरेटर ॲज अ प्रायमरी वेवफॉर्म जनरेटर. त्याच्यानंतर इंटिग्रेटर जो स्क्वेअर वेव्हचं रूपांतर ट्रँग्युलरमध्ये करेल आणि स्क्वेअर वेव्हचं रूपांतर साईन वेव्हमध्ये जो कन्व्हर्जन करतो त्याचं नाव आहे स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्ट. ठीक आहे. आणि या ठिकाणी स्विचेस दिलेत जो काय करेल आउटपुट साईडला तुम्हाला वेगवेगळ्या वेवफॉर्म्स आउटपुट साईडला देण्यासाठी तुम्ही स्विचेस काय करू शकता प्रेस करू शकता जे की आउटपुट साईडला तुम्हाला मिळेल. आणि ॲम्प्लिफायर करेल त्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करण्याचं काम करेल. समजले सगळ्यांना. तर या ठिकाणी आपला फंक्शन जनरेटर हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिजिटल मल्टीमीटर बघणार. डिजिटल मल्टीमीटर आपलं झालेलं आहे.